हॅलो आजी. पुढचं काय ठरलं तुझं? कसलं? सासरी येण्याचं. ओ अच्छा, म्हणजे मी 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 लवकर घरी यायला हवंय का? रीतीनुसार 5 परतवडीनंतर माहेरी जाऊन लगेच परत येतात मुली. म्हणजे असं खूप दिवस नाही राहत. ठीक आहे आजी, मग मी आजच येते परत. नाही म्हणजे बघ, म्हणजे तुझं तूच ठरव, जे योग्य वाटेल ते कर. नाही नाही ठीक आहे, मी येते आजच परत. बरं होईल. पिंट्याला पाठवते तुला आणायला. नाही नाही नको. म्हणजे आजी आहो, त्यांनीच मला आता इथे ऑफिसला सोडलं, तर परत त्यांना बोलवलं तर बापरे. आजी नको, मी माझी येईन परत. ठीक आहे, ठेवते. हां बाय. असं कसं चालेल? हा काही बोलतोय रे समोर. असं बोलून कसं चालेल? लग्न झालंय, तुमचा नवरा बायको आहात तुम्ही. उद्या म्हणशील हा पांढरा रंग नाहीये. पण नाहीये का हा पांढरा रंग? आहे ना. लोक ऐकणार आहेत का तुझं? त्यामुळे असं बोलणं बंद कर की लग्न झालेलं नाहीये, नातं वगैरे काहीच नाहीये. तुझं लग्न तुझ्या मनाने केलंयस ना. तू होकार दिलायस म्हणून लग्न झालंय तुझं. आणि एवढंच जर नातं नको होतं ना, तर नव्हतं ना करायचं लग्न. प्रश्न काय फक्त तुझ्या आयुष्याचा आहे? त्या मुलीच्या, त्या बिचाऱ्या स्वानंदीच्या आयुष्याचा प्रश्न नाहीये का हा? पण या सगळ्याची त्यांना कल्पना होती ना आधीपासून. आणि असं त्यांना काय त्रास झालाय माझ्यापासून? काय वागलोय मी त्यांच्याशी असं? आता मी त्यांना स्कूटरवरती बसून धूळ खात ट्रॅफिक मध्ये अडकून सोडून आलो ऑफिस मध्ये. म्हणजे अजून काय अपेक्षा आहेत माझ्याकडनं? समोर असं सारखं करावं लागतं. म्हणजे आता काय त्यांच्यासाठी मी टॅक्सी चालवायला घेऊ का? तसं नाही अरे, फक्त तेवढंच नसतं, आणखी बऱ्याच गोष्टी असतात. बास 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 झाला ना, खरंच बास झालं. हे वाढतच चाललंय, संपतच नाहीये. मी बरं, माझं काम बरं, त्यामध्ये कुठल्याही तिसऱ्या माणसाने लुडबुड केलेली मला चालणार नाही आणि मला ते आवडतही नाही. बघितलं कसा बोलतोय? कुठला बाईक? मी बोलते तुझ्याशी. आजीचा फोन का काढून घेतलास? निकिता, आजीचा फोन आहे. मी जर फोन उचलला नाही तर ती चिडेल. फोन दे इकडे. ती चिडली तर मी तिच्याशी बोलेन. आधी माझं ऐक. बर बाई, बोल एकदाच काय ते. हे जे सगळ्यांवर करवादत असतोस ना, ते आधी बंद कर तू. मी खरवादत असतो सगळ्यांवरती? विचार माझ्या ऑफिसमध्ये लोकांना, माझ्या सगळ्या स्टाफशी, ऑफिस मधल्या प्रत्येकाशी मी अत्यंत गोड आणि नीटच बोलतो. सगळ्यांशी छान बोलतोस. बायकोने काय गोड मारलंय रे तुझं? समर, जगात सगळ्यात जवळची तुझी बायको ती आहे, स्वानंदी. सगळ्यांशी छान बोलायचं, तिच्याशी मात्र असं तुसड्यासारखं बोलायचं. याला काय अर्थ आहे? हा कुठला शहाणपणा आहे? तिचं घर सोडून आलीये ती तुझ्या घरात. तुझ्यापेक्षा जास्त ऍडजस्टमेंट ती करतीये. हे घर नवीन आहे तिच्यासाठी, माणसं नवीन आहेत. तिच्या सोयीचं, कम्फर्टचं काहीच नाहीये इथे. तिचं सगळं रुटीन बदललंय. तिच्याकडून असलेल्या अपेक्षा नवीन आहेत. अरे एवढं सोड, ते जेवण सुद्धा तिच्या चॉईसचं नाहीये, तुमच्या चॉईसचं जेवते ती. तिच्या घरी कंटाळा आला असताना ती पाय पसरून बसू शकायची सोफ्यावर. इथे तशी सोय आहे? तशी मोकळी का तिला? त्यांच्यावर कुठलीच बंधनं नाहीयेत. त्यांना हवं तसं वागू शकतात त्या. अरे मम्मा, काय हे? तू असं पसारा का करून ठेवला? मला रील शूट करायची इथे. अरे मम्मा, छान एस्थेटिक वॉल वगैरे येते, मला करू दे ना प्लीज यार. शांत राहा ग, मला कामं करू दे. स्वानंदी आहे तोपर्यंत ही सगळी कामं उरकायला हवी, नाही तर मला एकटीलाच करायला लागणार आहे. तू काय कामाची नाहीयेस. बाबांना सांग फोन. हॅलो, हा बोल नंदू. पोचलीस ना नीट? अहो आजींचा फोन आलेला आता, त्यांनी मला तिथे घरी परत बोलवलंय, तर मला जावं लागेल. काही नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाहीये. बरं मला सांग, तू ऑफिसला जाऊन मग तुझ्या सासरी जाणार आहेस का? नाही तसं असेल तर मी तुझी बॅग पोचवतो. बाबा अहो नको, तुम्हाला उगाच दगदग होईल. अगं यात कसली आली आहे दगदग? मी पोचवण्याची व्यवस्था करतो ना. आणि तसंही तुझी बॅग भरलेलीच आहे ना. हो चालेल बाबा. ठीक आहे, पोचवतो मी. ठेवू का बाळा फोन? बाबा थँक्यू, बाय. सुष्मिता, नंदू आजच सासरी जाणार आहे. सासरी
ही सगळी काढलेली कामं कोण करणार? पण इतक्या लवकर काय सासरी जायचं? सुष्मिता, तुझ्या आईला सांग, नंदू ही मोलकरीण नाही, ती माझी लेक आहे. तिच्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करायची नाही. खबरदार तिला कुठली कामं सांगितली तर. अहो आणि तिच्या सासरच्यानी तिला बोलावलंय ही चांगलीच गोष्ट आहे. खरं चांगलं आहे अहो, पण हा सगळा पसारा तिनेच काढून ठेवलेला आहे. मी काय करू? तिनं कामं काढली आहेत ना, मग तुम्ही करा की, त्यात काय एवढं. सगळं आपलं नंदूवर ढकलून मोकळं व्हायचं. कुठलीही सेन्सिबल मुलगी असं कधीच वागत नाही. ती स्वतःमध्ये खूप बदल करून घेत असते. तिला कम्फर्टेबल करणं तुझं कर्तव्य आहे. तिला आपलेपणाने वागवणं हे तुझं कर्तव्य आहे. यातलं काय करतोस तू तिच्यासाठी? झालं बोलून तुझं? असं बोलून झालेलं नाहीये. नाही नाही, ऐक आता, माझा ऐक. कारण आता जी तू यादी वाचलीस ना, ही यादी अधिरा आणि रोहनसाठी योग्य आहे. कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. आणि आमचं लग्न हे त्यांच्या लग्नासाठी झालेली तडजोड आहे फक्त, बस. मग असं असल्यानंतर त्यांच्या माझ्याकडनं किंवा माझ्या त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षांना अर्थ काय? बर, माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये, मी नाईलाजास्तव त्यांच्याशी लग्न करतोय, याची पूर्ण कल्पना त्यांना होतीच. त्या म्हणू शकल्या असत्या की हा माझ्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे आणि मला अशाच माणसाशी लग्न करायचंय ज्या माणसाचं माझ्यावर प्रेम आहे. पण तरी सुद्धा ज्या माणसाचं त्यांच्यावर प्रेम नाही अशा माणसाशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला ना, म्हणजे याची त्यांना आधीपासून कल्पना होती. मग आता तक्रार करायचा प्रश्न येतोच कुठे? अरे पण ती तक्रार करतच नाहीये समर. मग संपला ना विषय. प्रॉब्लेम कोणाला आहे? आणि हे बघा, आमच्या संसारात आम्ही असंच वागतो. आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम नाहीये, बस. अरे मग काय इश्यूच नाहीये. बेस्ट आहे समर, हेच बेस्ट आहे. तुम्हा दोघांचं 100% एकमत आहे ना यावर. तुमच्यात तर क्लॅरिटी आहे. आम्ही उगाच आपलं डोकं फोडून घेतोय. अरे आमचं एकमेकांवर प्रेम नाहीच आहे. तुला हवी तशी बायको मिळाली ना तुला, कॉंग्रॅच्युलेशन्स. हवी तशी बायको मिळाली, सुंदर, शहाणी, समजूतदार. तिचं तुझ्यावर प्रेम नाही, तुझं तिच्यावर प्रेम नाही. तिच्या तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही, तुझ्याही काही नाही. हे असंच तर चालायला पाहिजे. अभिनंदन, खरंच अभिनंदन आहे तुझं. असंच राहू दे, तुमचे सूर असेच जुळू दे आणि तुमच्यातली ही विड आहे ना अशीच घट्ट राहू दे. छान, खरंच बोलतेय मी. ह्याच्यापेक्षा बेस्ट काही असूच शकत नाही.